जय भीम नमो बुद्धाय। मी सौ नंदा शैलेंद्र खैरमोडे कदम घरणिकी। तर आज आपण जावीर काष्टशिल्प चित्रसंग्रहालय या संग्रहालयाला आपण भेट द्यायला इथं आलो आहोत। तर आपण त्यांचं संग्रहालय पाहूया। आपण रमेश एम जावीर सर हे MA BEd DSM आहेत। आदर्श शिक्षक म्हणून बरीच वर्षे त्यांनी कारकीर्द कमवली आणि आता सध्या ते रिटायर शिक्षक आहेत आणि त्यांचं काष्टशिल्प बघण्यासाठी आपण इथे आलो आहोत। त्यांचं राहतं घर छोटं आहे, पण त्यांचं जे काष्टशिल्प संग्रहालय आहे बघताना खरोखरच मन माणसांचं भावुक होऊन जाते। हे पहा, आपल्यासमोर आता हे गाडीचं चाक दिसतंय। हल्लीच्या कलियुगामध्ये आपल्याला अशी चाकं बघायला मिळत नाहीत अजिबात। तर ह्या चाकाचं महत्त्व आपल्याला एवढंच आहे की जसं तिरंगी झेंड्यावरती अशोक चक्र कसं सतत फिरत राहतं, तसं त्यांचं काष्टशिल्प हे नेहमी आपल्यासमोर फिरत राहणार आहे। तर हे पहा, आपल्यासमोर आता लाकडापासून तयार केलेले वेगवेगळे पक्ष्यांचे आकार आणि प्राण्यांचे आकार आपल्यासमोर दिसतात। तर खरोखरच त्यांचं हे नाविन्यपूर्ण काम खूप कौतुकास्पद आहे। चला आपण तर हा आपल्यासमोर आता दिसतो तो बगळा पक्षी। आता हा आपल्यासमोर बघा छोटासा पक्षी, तो खिडकीत बसलेला, खूप छान त्यांनी लाकडापासून तयार केलं आहे। त्यांना जे सुचलेलं की लाकडापासून वेगवेगळ्या त्यांच्या डोक्यात ज्या सुचलेल्या कल्पना आहेत, तर त्याच्यासमोर आपल्याला एक झाड दिसतंय आणि झाडाच्या फांदीवरती तो बसलेला पक्षी किती छानपैकी दिसतोय। नमस्कार सर, आम्ही आपल्या काष्टशिल्प संग्रहालयास आम्ही भेट द्यायला आलो आहोत। तर आपण आम्हाला ह्या शिल्पची सविस्तर माहिती द्या। नमस्कार, मी रमेश जावीर, साहित्यिक काष्टशिल्पकार, खरसुंडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली। आज आमचे जावीर काष्टशिल्प चित्रसंग्रहालयाला माझे मित्र बाबासाहेब पडळकर, त्याचबरोबर पुढारी ह्या वृत्तपत्राचे छायाचित्रकार पत्रकार सुरेश मोकाशी सर आणि त्याचबरोबर कवयित्री नंदा खैरमोडे यांनी आमच्या संग्रहालयाला सदिच्छा भेट दिली। मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो। हे काष्टशिल्प वाघाचं आहे। म्हणजे लॉकडाऊन पिरियडमध्ये कालावधीत हे काष्टशिल्प खरसुंडी या ठिकाणी मला जळणामध्ये सापडलेलं आहे। झाडांच्या मुळाखोडामध्ये जे नैसर्गिक आकार शोधले जातात त्याला काष्टशिल्प असं म्हणतात। ही नामशेष होत चाललेली कला मी छंद म्हणून जोपासलेली आहे। पहा, ही एक सिंधू संस्कृती मधील ही स्त्री आहे। हा एक स्त्रीचा दुसरा भाग आहे। तर हे सुद्धा काष्टशिल्प अगदी नैसर्गिक स्वरूपात सापडलेलं आहे। हे झाडाचं मूळ आहे। तर झाडाची मुळं पाण्याच्या शोधात जात असताना मध्ये जर दगड आला तर त्याला वेगळा आकार प्राप्त होतो। हे थोडं जहाजासारखं दिसणारं हा बुंदा आणि हे काष्टशिल्प म्हणजे जहाजासारखं दिसणार आहे। ही मुळी या ठिकाणी नैसर्गिकरित्या जॉईंट झालेली आहे, असं कधी होत नाही। पण हे उत्कृष्ट असं काष्टशिल्पाचा नमुना मला नैसर्गिकरित्या सापडलेला आहे। हे हनुमान सदृश्य असं हे काष्टशिल्प आहे। ही शेपटी आहे, 2 पाय आहेत आणि 2 हात वर केलेले आहेत। हा द्रोणागिरी पर्वत उचलला असं आख्यायिका इथं सांगताना दिसतोय। काष्टशिल्प मला संग्राहक भगवान जाधव माझे मित्र आहेत, त्यांनी मला हे काष्टशिल्प सप्रेम भेट स्वरूपात दिलेलं आहे। अर्थात ते किडलेलं होतं, पण मी त्याला दुरुस्त करून त्याला मजबूती आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। 2011-12 या साली मी भिगवण या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या भैरवनाथ विद्यालय भिगवण या ठिकाणी मी पर्यवेक्षक होतो आणि मग फावल्या वेळात हे वाखारीमध्ये सापडलेले हे काष्टशिल्प आहे। तर हा होला पक्ष्यांचा आकार आहे। होला पक्षी माळरानावर आढळतो। तर हे पावसाची वाट पाहणारा मोर आहे। पहा, त्याचा हा पिसारा आहे। आणि सांगली जिल्ह्यातील भाळवणी या ठिकाणी शाळेच्या समोर एका शेतकऱ्याला हे काष्टशिल्प मला मागून घेतलेलं आहे मी। हे बदक या आकाराचं काष्टशिल्प आहे, नैसर्गिक काष्टशिल्प। ते कोंबडा आहे, कोंबडा पहा त्याचा तुरा।
ही काष्टशिल्प शोधणे म्हणजे एक प्रतिभेचा भाग असतो। या ठिकाणी हे काष्टशिल्प आदिमानव पुरुष आहे पहा। हा भुजंग आहे, हा ऑक्टोपस आहे। तर ऑक्टोपस म्हणजे एक माशाचा प्रकार आहे। हा नाचण पक्षी आहे, शेपटी वर करून नाचतो, शार्क मासा आहे। हा कर्कोच आहे, भुजंग साप बी कर्कोचाचा आहे। एक पंख वर केलेला असं थोडा शामरुग सारखा हा पक्षी वाटतो मला। हे हस्तिमुख आहे, हा खंड्या पक्षी आहे। पहा हे मेटल वर्क आहे, म्हणजे लवचिक पत्र्यामध्ये हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचं हे चित्र मी पत्र्यावर कोरलेलं आहे। हा सन 1993 दरम्यान हे म्हणजे मेटल वर्क मी तयार केलेलं आहे। तर जुन्या काळात सायक्लो स्टाईल मशीन असत आणि त्या मशीनची शाई ट्यूब मी फाडली, शाई पुसून काढली आणि मग त्याला प्लेन पत्रा केला, त्याला रेखाचित्र दिलं आणि त्याला उठाव आणण्यासाठी पेनच्या उलट्या टोकानं उंबऱ्याला गदगय तयार करून याला उठाव आणलेला आहे। मेटल वर्क गणपती, पावसाची वाट पाहणारी स्त्री, काष्टशिल्पचा उत्कृष्ट नमुना। हे काष्टशिल्प 2004-05 या कालावधीमध्ये मला करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी वांगी नंबर 3 या ठिकाणी मला हे काष्टशिल्प अगदी पाणी भरायच्या त्या बोर जवळ हे पडलेलं लाकूड सापडलेलं आहे। पहा हे काष्टशिल्प जे आहे ते गरुड बैठक आहे। या ठिकाणी हा एक पंख आहे, हा एक पंख आहे आणि हे डोकं, मान आणि चोच आणि माग हे शेपटी आहे। काष्टशिल्प मला 1993ला सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडीच्या खोऱ्यात पाटण तालुक्यात दिवशी बुद्रुक या ठिकाणी माझी शाळा होती आणि कार्यानुभवच्या तासाला कार्यानुभवची मुलं नेली आणि शाळेजवळच एक वटलेलं सागाचं खोड होतं, ते स्त्रीचं म्हणजे लटपटणाऱ्या स्त्रीचं, वृद्ध स्त्रीचं काष्टशिल्प आहे। हे काष्टशिल्प पाहून मला सिद्धार्थ गौतम बुद्धाची आठवण झाली। तर सिद्धार्थ राजपुत्र, तर त्यांनी राजवाड्याबाहेर ही लटपटणारी स्त्री त्यांनी पाहिली आणि त्यांना दुःखाची जाणीव झाली आणि सुखाचा शोध घेण्यासाठी ते म्हणजे तपस्येला गेले आणि तिथं त्यांना बुद्धज्ञान प्राप्त झालं। हा कर्कोच आहे, हा पेंग्विन पक्षी आहे, समुद्रकाठावर लुटू चालतात। परत हा मोर आहे अलंकारिक आकारामध्ये, हाही एक पक्षाचा आकार आहे। हा झिराफ आहे, हा बाळकृष्ण आहे, हे हस्तिमुख आहे। लांडोर आहे, परत हस्तिमुख आहे, पक्षी आहे। ही मगर आहे, मगर किंवा सुसर म्हणतो आपण। नाग, मिक्की माऊस, तर मांजर आणि उंदीर याच्या करामती कार्टून फिल्म मध्ये ह्या दाखवल्या जातात। हे पहा माकड आहे, हे सिंधीचं मूळ आहे, सिंधी वृक्षाचं। हे विद्युत मंडळातला हा बोर्ड आहे आणि तो टाकून दिलेला मी त्याला अशी बैठक केलेली आहे। फॉक्सटेल बॉटल पामचे फडे कापून मी त्यामध्ये पानं तयार केलेली आहेत आणि ही जी फुलं आहेत ती नारळाच्या पाठीमागची जो भाग आहे तो फुलासारखा दिसला म्हणून मी त्याचं फुलं म्हणजे ही फुलदाणी तयार झालेली आहे। धावणारा सिंह आहे, पुढील पाय मागील पाय, मोर आहे, हे बाभळीचं। हा फ्लेमिंगो किंवा पांडव पक्षी म्हणतात, रोहित पक्षी म्हणतात। तर असे सायबेरियातून भारतात येणारे पक्षी, लांब मानेचे, तांबड्या पंखाचे असे हे पक्षी पावसाळ्यात पाहायला मिळतात। एक काळवीट आहे, याला बारसिंगा असं सुद्धा म्हणतात।
तर काष्टशिल्प उत्कृष्ट नमुना हा मला सातारा जिल्ह्यातील वाघोली या ठिकाणी हे सापडलेलं आहे आणि करंज वृक्षाची ही मुळे आहे. माझा मुलगा चित्रकार सुधीर रमेश जावीर याची काही पेंटिंग्ज या संग्रहालयात लावण्यात आलेली आहेत. पैकी हे जे चित्र आहे ते नेपाळमधील पॅगोडाचं चित्र आहे. ते पंढरपूरचा विठोबा आहे आणि पंढरपूरला वारीला येणारे भक्त काहीतरी अपेक्षेनं आलेले असतात आणि त्या अपेक्षा न बोलता मनातल्या मनात सांगत असतात, माझं हे होऊ दे ते होऊ दे, आणि घंटानाद करतात. आणि हा घंटानाद करत असताना ह्या नादात हा विठ्ठल गोंधळून गेला आहे की ऐकावं तरी कोणाचं. पण हा विठ्ठल सर्वांचंच ऐकतो आणि त्यांच्या काही महत्त्वाकांक्षा पूर्ण होतात. एक भक्तीचा हा विजय आहे. हे जुना काळातला वाडा आहे. तर वाडा म्हणजे लोक कुटुंबानं समूहानं राहत होते, एकत्रित कुटुंब पद्धती होती आणि एका दरवाजातून आत जायचे आणि एका दरवाजातून बाहेर पडायचे. आणि आत मग ते ढेलज असणार, बैठकीची रूम असणार, स्वयंपाकघर असणार, तुळशी वृंदावन असणार, वाडा. चित्रकार सुधीर रमेश जावीर यांचं हे चित्र म्हणजे दप्तर शाळा या नावाचं चित्र आहे. तर या ठिकाणी शाळेचं दप्तर ओझं कमी झालं पाहिजे हे बोध देणारच हे पेंटिंग आहे. हे जे पेंटिंग आहे ते फेसलेस गर्ल, चित्रकार सुधीर रमेश जावीर यांनी ATD GD आर्ट इतकं शिक्षण झालेलं आहे. तर फेसलेस गर्ल ही डोंबाऱ्याची मुलगी कार्यक्रमानंतर पैसे मोजत बसलेली आहे. तिच्या शेजारी ही ढोलकी आहे. तर समाजामध्ये अशी काही माणसं आहेत की ती नाव म्हणजे त्यांना नाव नाही, गाव नाही, फक्त काहीतरी आपली कला दाखवतात आणि पैसे मिळवतात आणि चरितार्थ साधतात. ह्या चित्राचं प्रदर्शन पुण्याला झालेलं आहे. अगदी इंग्लिश न्यूज सुद्धा झालेली आहे आणि पुरस्कार प्राप्त असं हे पेंटिंग आहे. चित्रकार सुधीर रमेश जावीर यांचं हे पेंटिंग. तर ही दिवाळी असं नाव आहे. तर कर्जबाजारी शेतकऱ्यांना आत्महत्या केलेली आहे आणि त्याच्या पश्चात ही माऊली विचार करते की लवकरच ही मुलगी लग्नाला येणार आहे, मुलगा शाळेत जाणार आहे आणि मग याचा आर्थिक भार कसा पेलायचा याचा विचार ही माऊली करत आहे आणि पहिली दिवाळी साजरी करते आहे. तर हे चित्र फारच प्रबोधनात्मक असं चित्र. या चित्राची निवड लंडन येथील ऑनलाईन प्रदर्शनासाठी टोर्सो मार्फत हे चित्राची निवड झालेली आहे. असं तर हे जे पेंटिंग आहे ती रेनी किड्स म्हणजे पावसात भिजणारी मुलं. तर पावसातलं हे चित्र आहे. अगदी थंडीनं मुलं ही थरकाप झालेली आहेत आणि मुलं अगदी पावसाचाही आनंद घेत आहेत असं दाखवणारं हे पेंटिंग अगदी सुंदर रीतीनं ह्याचं रेखांकन केलेलं आहे आणि पेंटिंग म्हणजे रंगवलेलं पण सुंदर रीतीनं चित्रकलेचा एक उत्तम नमुना ठरला आहे. हे जे पेंटिंग आहे ते सुधीर जावीरचं आहे. तर वनवाळ हे चित्र आहे आणि ह्या चित्रातून दाखवायचं आहे की अनाहूतपणे कुठंतरी आग लागते आणि सारं निसर्गाची हानी दाखवणारं हे पेंटिंग आहे. चित्रकार गणेश दिवटे यांचं हे पेंटिंग आमच्या संग्रहालयाला सप्रेम भेट स्वरूपात दिलेलं आहे. तर या ठिकाणी हे चिंतन असं नाव आहे की चिंतन ही मुलगीची चिंतन करते आहे ते म्हणजे लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज. तर लव्ह मॅरेज हे टिकतील असं सांगता येत नाही, पण अरेंज मॅरेज मात्र एकत्रित कुटुंबामध्ये चालतं आणि ती टिकून राहतात. हे चित्र जे आहे ते ओलिती आहे. भजनावळे म्हणून चित्रकारांचं हे पेंटिंग आहे. विशेष म्हणजे हे जे पेंटिंग आहे ते हार्डबोर्डवर आहे. म्हणजे फोटोच्या पाठीमागं सपोर्ट म्हणून जे प्लायवूड किंवा हार्डबोर्ड लावला जातो त्याच्यावर काढलेलं हे ऑइल मधलं कलर मधलं हे पेंटिंग आहे ओलिती. पण हे या
आर्ट अँड आर्टिस्ट यांचं एक कॉपी वर्क आहे. प्रताप भजनावळ यांनी हे कॉपी वर्क केलेलं आहे. तर ठाकूर सिंगांची पण एक ओलेती प्रसिद्ध असं पेंटिंग आहे. हे पेंटिंग मी विकत घेतलेलं आहे. तर हे आमच्या संग्रहालयाला जातंय म्हणून फार कमी पैशात रुपयामध्ये हे पेंटिंग मला मिळालेलं आहे खरं, पण याचं बाजारी मूल्य खूप मोठं आहे. खरसुंडी येथील सिद्धनाथाच्या पुढील असणारं हे हनुमानाचं मंदिर आहे. तर खरसुंडी या तीर्थक्षेत्रा ठिकाणी अशा दीपमाळी एकूण 17 दीपमाळी आहेत, पण इथं चित्रामध्ये 4 दीपमाळी दाखवलेल्या आहेत. हनुमानाचं मंदिर अगदी पाहण्यासारखं आहे आणि त्याच्या पुढं हे हत्ती, नंदी आणि हत्ती हे दगडामध्ये कोरलेले आहेत. आणि खरसुंडी या ठिकाणी अशी शिळाशिल्पे ह्या दीपमालीच्या रूपानं खूप पाहायला मिळतात. सुधीरास हा बालकाव्य संग्रह आहे. तर हा जो स्मृतिचिन्ह आहे, परत हे पण सन्मान चिन्ह आहे. शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलन 2022 हे सन्मान चिन्ह आहे. राज्यव्यापी मराठी ग्रामीण साहित्य संमेलन सांगोला त्यावेळेला शहाजी बापूंनी हे आयोजित केलं होतं आणि इंद्रजित भालेराव तिथं संमेलनाचे अध्यक्ष होते. सुधीरास बालकाव्य संग्रहाला इथं कोल्हापूरचा उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार प्राप्त झालेला आहे. दिव्यांग साहित्य संमेलन नरसोबावाडी या ठिकाणी झालेलं आहे. मी रमेश जावेर माझ्या वाजाप या कथासंग्रहास 1997-98ला उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती राज्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि या पुरस्काराचं वितरण करताना प्रमोद नवलकर हे सांस्कृतिक मंत्री होते आणि प्रसिद्ध साहित्यिक दमा मिराजदार यांच्या हस्ते हा सन्मान मला गुलशन ग्रोव्हर ऑडिटोरियम मुंबई या ठिकाणी हा पुरस्कार प्राप्त झाला. आर्ट बीट महाराष्ट्र गुरुगौरव हा पुरस्कार 2022 साली हा प्राप्त झालेला आहे. माझी सौभाग्यवती सुवर्णा रमेश जावीर यांचं हा फोटो आहे. तर हा फोटोला फ्रेम जी आहे ती काष्ट शिल्पाची आहे. अर्थात हे जे काष्ट आहे ते कोरीव आहे.